डोंबिवलीमधील श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये प्रभू श्री जगन्नाथ यांचं विधिवत पूजन झाल्यानंतर फडके रोडवरील श्री गणेश मंदिरापासून रथयात्रेला प्रारंभ झाला। रिजन्सी अनंतम इथे या सोहळ्याची सांगता झाली। या सोहळ्यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले। विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या सहकार्यानं भक्तिमय वातावरणामध्ये रथयात्रा उत्साहात पार पडलेली आहे। दरम्यान रवींद्र चव्हाण यांचं ट्विट आहे ते देखील आपण पाहूयात। डोंबिवलीतील श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये आज प्रभू श्री जगन्नाथ यांचं आगमन झालं। मंदिरात श्री जगन्नाथ यांचं विधिवत पूजन आणि इतर धार्मिक सोहळा संपन्न झाला। त्यानंतर फडके रोडवरील श्री गणेश मंदिरापासून रथयात्रेला शुभारंभ झालं। श्री गणेश मंदिरापासून सुरू झालेल्या ह्या रथयात्रेची रिजन्सी अनंतम इथे सांगता झाली। या प्रसंगी भगवंतांचा रथ उडत असंख्य भाविक आणि भक्तिरसात तल्लीन झाले होते। जय जगन्नाथ या नामघोषामध्ये डोंबिवलीमधील संपूर्ण नागरिक आहेत ते ह्या रथयात्रेचं त्यांनी स्वागत केलेलं आहे। या सोहळ्याच्या आयोजनामध्ये डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार इस्कॉन यांचा देखील सहभाग असल्याचं पाहायला मिळालं।